विधानसभा मतदारसंघामध्ये काही विकास कामांचा आढावा आहे हा घेतलेला आहे. एकंदरीत अधिकाऱ्यांसोबत बैठक पूर्ण झालेली आहे. काय नेमकं कामांची स्थिती मी सर्वप्रथम आमच्या महापालिकेचे आयुक्त सौरभराव यांचं मनापासून अभिनंदन करतो की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना त्यांनी ज्या पद्धतीनं ह्या ठाणे शहरासाठी निधी कमी करू दिला नाही, कमी पडू दिला नाही, अशाच पद्धतीचे अनेक प्रकल्प जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प आहे, म्हणजे विहिरींचं पुनरुज्जीवन करत असताना ते त्या विहिरीतलं पाणी लोक धुणे भांड्याला वापरत नव्हते, ती विहिरीचं पाणी आता प्यायला लोक वापरू लागतील असा प्रकल्प अतिशय चांगल्या पद्धतीनं स्मशानभूमीचं सुशोभीकरण केल्यानंतर पाळीव प्राण्यांसाठी सुद्धा आम्ही स्मशानभूमीची व्यवस्था केलेली आहे. अत्यावश्यक केंद्र वेगवेगळे म्हणजे बाळासाहेब ठाकरे कलादालन आणि त्याचबरोबर अनेक विकास प्रकल्प राबवत असताना जॉगिंग ट्रॅक आम्ही 15 किलोमीटरचा करतोय, जेणेकरून सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ठाणेकरांना प्रत्येक ठिकाणी जॉगिंग ट्रॅक थोड्या थोड्या प्रमाणात उपलब्ध होईल. काही ठिकाणी 3 किलोमीटर, काही ठिकाणी 4 किलोमीटर. प्रामुख्यानं नवीन सर्वसामान्य ठाणेकरांना एक गोड बातमी या माध्यमातून द्यायची आहे की घोडबंदर रोडला आम्ही नवीन नाट्यगृह निर्माण करतोय. आम्हाला मिळालेल्या 7,350 स्क्वेअर मीटरच्या जागेवर आम्ही अतिशय भव्य असं नाट्यगृह उभारतोय, जेणेकरून ठाण्यामध्ये गडकरी रंगायत काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाबरोबर नाट्यप्रेमी जे घोडबंदर रोडचे रहिवासी आहेत त्यांना वाघबीळ येथे एक चांगलं अद्ययावत नाट्यगृह भूमिपूजन आम्ही करतोय. शिंदे साहेबांची वेळ आम्ही 16 किंवा 17 तारखेला घेतोय आणि त्या दिवशी इतर अनेक प्रकल्प जे लोकार्पण आहेत आणि त्याचबरोबर नाट्यगृहाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आम्ही ठेवतोय. त्यामुळे ठाणे शहरातील सर्वसामान्य जनतेला ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जी काही सुविधा देता येईल तेवढ्या सुविधा आम्ही देतोय. आमचे MMRDचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. मेट्रो 4चं काम हे आता जवळजवळ पूर्णत्वाला आलेलं आहे आणि डिसेंबर महिन्यामध्येच त्याचं लोकार्पण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या माध्यमातून आमचे मेट्रोचे अधिकारी सुद्धा मेहनत करत आहेत. घोडबंदर रोडला वाहतूक कोंडी वारंवार जी होते त्यावर पर्याय म्हणून आम्ही आमचे सगळे ज्या टीम आहेत, काम चालू आहे सर्व्हिस रोड मर्ज करण्याचं. त्यामुळे आमचे पाणी खात्याचे अधिकारी, आमचे विद्युत खात्याचे अधिकारी, आमचे MMRDचे अधिकारी आणि त्याचबरोबर आमचे मेट्रोचे अधिकारी आणि पोलीस ट्रॅफिक पोलिसांचा समन्वय साधून आम्ही साधारण 15 जानेवारी पर्यंत त्यांना हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. आणि प्रामुख्यानं एक नवीन अजून सूचना केलेली आहे. परिवहन खात्याचा मंत्री म्हणून माझ्या RTOचे 5 स्क्वॉड आम्ही त्यांना देतोय ट्रॅफिक पोलिसांना, जेणेकरून वाहतूक कोंडी होत असताना काही लोक विरुद्ध दिशेनं गाड्या चालवत असतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते असं निदर्शनाला आलेलं आहे. कारण मी स्वतः वाहतूक कोंडीमध्ये अडकलो होतो. मला सांगायला काही म्हणजे दुर्दैवानं सांगायचं आहे की आम्ही प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आहे, मी आहे, आमचे महापालिकेचे आयुक्त आहेत, आमचे शिरसाट आहेत, DCP प्रयत्न करतात, परंतु काही अडचणींमुळे हे वाहतूक कोंडी सातत्यानं होत राहते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, आमच्या कामामुळे सर्वसामान्य प्रवाशांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून माझे RTOचे अधिकारी मी 5 स्क्वॉडच्या माध्यमातून आमच्या DCP ट्रॅफिकना देत आहे, जेणेकरून या वाहतूक कोंडीला थोडासा दिलासा मिळेल. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून ठाण्यामध्ये जी काही विकास कामं चालू आहेत त्या विकास कामांना आता गती देण्याचं काम आयुक्तांनी त्यांचे सर्व आमच्या महापालिकेचे अधिकारी, MMRDचे अधिकारी करतायत आणि लवकरच ह्या सगळ्या प्रकल्पाचं भूमिपूजन, काही जे अडकलेले प्रकल्प ते आणि त्याचं काही प्रकल्पाचं उद्घाटन. प्रामुख्यानं आमच्या शहरातील ओला कचरा आहे, तो ओला कचरा जवळजवळ 96 टन कचरा हा आम्ही आता गायमुखला जो प्रकल्प बनवतोय त्या प्रकल्पाच्या म्हणजे राज्यातील हा पहिला खत निर्मितीचा प्रकल्प आहे की 96 टन कचरा ओला कचरा एकत्र आल्यानंतर त्यातून खता मिळणार आहे आम्हाला. आणि त्याचबरोबर सोलर डस्टबिन ही नवीन संकल्पना आहे. तर सोलर डस्टबिन आम्ही काही ठिकाणी चांगल्या ठिकाणी लोकांना देतोय, जेणेकरून कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो निकाली निघेल. तर अनेक असे प्रकल्प आहेत, त्या प्रकल्पाचं सादरीकरण आमच्या अधिकाऱ्यांनी केलं आणि आम्ही समाधानी आहोत. काही प्रकल्प जे आहेत ते तरण तलाव आहेत किंवा फुटबॉल टर्फ आहे किंवा अजून तो एक टर्फ कुठला होता आपला, हा पिकल बॉल पहिला म्हणजे MMR क्षेत्रामध्ये पहिली महापालिका ठाणे महापालिका आहे की पिकल बॉलचं
आम्ही टर्फ झालेलं त्याचं उद्घाटन कालच केलं. त्यामुळे अशा सगळ्या लोकोपयोगी आणि सर्वसामान्य जनतेला हव्या असलेल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आम्ही ठाणेकरांना देतोय. पण माझ्या दृष्टीनं घोडबंदर रोडला ठाण्यातलं तिसरं नाट्यगृहाचं भूमिपूजन होत आहे, ही फार महत्वाची बाब आहे. सर, अमृत जल योजना कधी होईल? अमृत जल योजना कधीपर्यंत कम्प्लीट जानेवारी जानेवारी 1 पर्यंत कम्प्लीट सर घोडबंदरला मेट्रोचे कामामुळे किंवा इतर काम असतील तिथे रेल्वे आणि ठाण्यामध्ये असमन्वय दिसून आला या बैठकीमध्ये त्याचा काय नाही. बघा आधी समन्वय असतो, परंतु काही कॉन्ट्रॅक्टर लोकांमध्ये काही कारण काय होतं की घोडबंदर रोडला 5 ठेकेदारांमध्ये विभागला गेलेला आहे. म्हणजे रस्त्याचं काम 5 ठेकेदारांना दिलेलं आहे. एक ठेकेदार दुसऱ्यावर ढकलतो, दुसरा तिसऱ्यावर ढकलतो. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये काही समन्वय नाही. अधिकाऱ्यांमध्ये समन्वय आहे, ठेकेदारांमध्ये नसलेल्या समन्वयामुळे या गोष्टी घडतात. तरी पण आमच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब आज चर्चा केली आणि आयुक्तांच्या निर्देशानुसार त्यांनी एक टाइमलाईन ठरवली आणि 15 जानेवारी पर्यंत आम्ही सगळे काम कम्प्लीट करतो. ठाण्यातील सेवा रस्ता गायब झाला असं संजय नाही बघा, कदाचित केळकर साहेबांना कल्पना नसेल, कारण शेवटी मी त्या भागाचा गेली 4 म्हणजे 2009 पासून आमदार आहे. महापालिकेच्या डीपी मध्ये कुठेही सेवा रस्ता म्हणून त्याची नोंद नाही. हा रस्ता फक्त 60 मीटर रस्ता आहे. परंतु तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर यांच्या काळामध्ये घोडबंदर रोड जेव्हा वाईट झाला तेव्हा त्यावेळेस असं लोकांना वाटत होतं की ठाणा एवढं मोठं कधी होईल किंवा 60 मीटरचा रस्ता या ठिकाणी लागेल असे वाटत नव्हतं. त्यामुळे आपण तो रस्ता त्यावेळेस छोटा केला आणि दोन्ही बाजूला 9-9 मीटरचा रस्ता हा सोडला होता. त्यानंतर त्या सेवा रस्त्याचा उपयोग हे फक्त पार्किंगसाठी आणि काही ज्या टपऱ्या वगैरे ठेवण्यासाठी वापरत होते. त्यामुळे घोडबंदर रोडला प्रचंड ट्रॅफिक कोंडी होत होती. म्हणून लोकांच्या तोंडी असलेला सेवा रस्ता खरा सेवा रस्ता नाही. हा रस्ता पूर्ण 60 मीटर घोडबंदर रोड आहे तो, आणि हा पूर्ण फाउंटन पासून नरिमन पॉइंट पर्यंत गेलेला 60 मीटरचा रस्ता आहे. म्हणजे काय तो फक्त ठाण्यातल्या घोडबंदर रोडचा नाही. त्यामुळे त्या 60 मीटरच्या रस्त्यावर आता वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आम्ही तो रस्ता वृद्धिकरण करण्याचा निर्णय घेतला. कुठे नाही, ज्या ठिकाणी मेट्रोचे पिलर आले तेही आता बरं झालं तुम्ही हा विषय काढला. तोही आम्ही एक नवीन डिझाईन बनवलेलं आहे. ज्या ठिकाणी मेट्रोचे पिलर आलेले आहेत त्या ठिकाणी ऑटो रिक्षा, त्याचबरोबर आम्ही एसटीच्या बसेस, परिवहनच्या बसेस, ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या व्हेकल्स आहेत त्यांना परमिशन दिली आणि त्या मेट्रोच्या स्टेशनवरनं जी लोक खाली उतरतील त्यांना त्यातनं प्रवास करण्याची, म्हणजे उभा मिळेल त्यात खासगी गाड्या अलाउड करणार नाही अशा प्रकारचं डिझाईन यांनी वाढलेले बनवलं. वाहतुकीचं खापर जे वाहतूक कोंडी जेव्हा होते वाहतूक विभागावरून फोडलं तर काय वाटतं अल्टिमेट काय दिले का रस्त्याची कामं? नाही बघा, खापर कुणावर मी फोडणार नाही. पाईपलाईनची खापर मी कुणाहीवर फोडणार नाही. आमचे अधिकारी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात. महापालिकेचे आयुक्त, आमचे MMRDचे आयुक्त, आम्ही आमचे ट्रॅफिकचे अधिकारी, आमचे DCP ट्रॅफिक चांगलं काम करतायत. वाहतूक कोंडी व्हावी असं कुणालाही वाटत नाही. त्यामुळे खापर दुसऱ्यावर कोणावर फोडण्यापेक्षा शेवटी जबाबदारी मी म्हणून घेतो, कारण मी राज्याचा मंत्री सुद्धा आहे, परिवहन मंत्री आहे आणि त्या भागाचा आमदार आहे. त्यामुळे खापर दुसऱ्या कोणावर फोडण्यापेक्षा माझ्यावर कोणी खापर फोडलं तर चालेल. पण माझे अधिकारी चांगल्या प्रकारे काम करतात आणि त्यांनी 15 जानेवारी पर्यंत डेडलाईन दिलेली आहे. 15 जानेवारी पर्यंत रस्ता पूर्ण होईल. सर्वसामान्य जनतेला 15 जानेवारी पर्यंत किंवा जास्तीत जास्त अजून 2-5 दिवस इकडे तिकडे जानेवारी येईपर्यंत घोडबंदर रोड हा वाहतूक कोंडी मुक्त होईल. अवजड वाहने डायव्हर्ट होणार आहेत. अवजड वाहने डायव्हर्ट होणार आहेत. ट्रॅफिकचा रेग्युलर विषय आहे. तो काय सरकार 1 वर्ष झालेलं आहे पूर्ण. सरकार कशा प्रकारची कामं येणाऱ्या काळात पण करणार आहे? ते करणार नाही. शेवटी बघा, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने 2047चा विकास पर्व घेऊन या देशाचं काम करतात, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर फिरतायत. मलाही कल्पना आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वाढवण बंदर आणि त्याचबरोबर इतर ह्या MMR क्षेत्रातील इन्फ्रास्ट्रक्चर विषयी एवढी काळजी घेतलेली आहे. आता प्रत्येक 2 ते 3 दिवसामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अनेक नवीन प्रकल्प राबवत आहेत. ते प्रकल्पाची पूर्णत्वा कधी येईल हे सांगतात. म्हणजे कोस्टल रोड त्याचं एक उदाहरण आहे, फ्रीवे त्याचं उदाहरण आहे, किंवा आमच्या गोल्डन गेट पासून मरीन ड्राईव्ह पर्यंत जाणारा ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग आहे. आता आम्ही परत गायमुख ते भाईंदर भुयारी मार्गाची आता सुरुवात होते. अनेक रोड आम्ही प्रस्तावित केलेले आहेत. त्यामुळे
पुढल्या 3 ते 4 वर्षामध्ये MMR क्षेत्रातील ठाणे महापालिका आणि आसपासच्या परिसर म्हणजे मीरा भाईंदर, नवी मुंबई अतिशय इन्फ्रास्ट्रक्चरला महत्व देऊन बनवलेलं एक म्हणजे हे मुंबई सारखीच ही शहरं निर्माण होतील आणि त्यासाठी आमचं सरकार प्रयत्न करतं. चांगले मुख्यमंत्री म्हणून कोणाला कौल देणार तुम्ही? सर्वांना आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री या राज्याचे ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे ते सगळे मुख्यमंत्री चांगलेच आहेत. सर, राज्यातील इतर पक्ष जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्याने चालतात असं वक्तव्य मंगल प्रभात लोढा यांनी केलेलं आहे. तुम्ही कसं पाहता हे वक्तव्य? मंगलप्रभा लोढा काय म्हणाले? की राज्यातले जे काही नेते आहेत हे राज्यातील इतर पक्ष जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्याने चालतात असं वक्तव्य. पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या- मी यांच्याशी बोलतो जरा मंगलप्रभात लोढाशी आणि नंतर तुम्हाला सांगतो. सर, नगरपालिका आणि नगरपंचायतच्या जे काही निवडणुका झाल्या 2 डिसेंबरला, यानंतर हा जो निकाल आहे थेट 21 डिसेंबरला घेण्यात आलेला आहे. याला आव्हान देण्यात आलेलं आहे. तसं पाहता लवकरात लवकर निकाल लागावा अशी मागणी नाही करण्यात बघा, आमची भूमिका स्पष्ट आहे. आदरणीय देवेंद्रजींनी आणि आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की जर आज मतदान झालं तर दुसऱ्या दिवशी निकालाची अपेक्षा जनतेलाही असते. आणि मला हे कळत नाही की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मी जवळजवळ लोकप्रतिनिधी म्हणून 30 वर्ष काम करतोय. 30 वर्षाच्या काळामध्ये एकदा निवडणूक जाहीर झाली आणि कुणी जर कोर्टामध्ये गेला, फक्त गेला, कोर्टाचे काय आदेश काहीच नाहीये किंवा निर्णय काहीच नाहीये, कुणीतरी एखादी व्यक्ती कोर्टात गेला म्हणून त्या निवडणुकाचं लांबणीवर पडण्याची पहिलीच घटना आहे. त्यामुळे असे प्रकार घडता कामा नये. परंतु शेवटी ठीक आहे, त्यांनी निर्णय घेतलाय. जर 21 तारखेला मतमोजणी झाली तर 21 तारखेला होऊ द्या, किंवा आज जर न्यायालयानं सांगितलं उद्या मतमोजणी करा, उद्या जर झाली तर तेही आनंद आहे. परंतु शेवटी आता निर्णय न्यायालयाच्या हातामध्ये, न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला बंधनकारक आहे. मुंबई उच्च न्यायालयातील आरोग्यपीठाने देखील नाराजी व्यक्त केलेली आहे निवडणूक आयोगाची. निवडणुका ज्या आहेत ते लांबणीवरती काढतात. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या नाराजीच्या विरोधात मी काय बोलणार? सर 16 नंबर ते 22 नंबर बुलेट ट्रेनची वाहने बरेच ऍक्सिडेंट झाले वागळीचे. त्याच्याबद्दल काय ट्रॅफिक पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. 16 नंबर 22 ठीक आहे, ओके. सर पाच सर, पवार मुख्यमंत्री कार्यालयात आपण नाशवंत अधिकारी असल्याचं सांगून व्यापाऱ्याला 2,80,00,000 ठेवलेला आहे. आणि याचा कारनामा त्या ठाकर नावाचा जो काही व्यक्ती आहे त्याचा पुढचा कारनामा असा आहे की मुख्यमंत्री जे गोव्याचे आहेत त्यांच्या उपस्थितीत त्याने 31 लॅपटॉप गोवा पोलिसांना वाटले. नाही, मला त्याची कल्पना नाही. कल्पना घेऊन मी बोलतो. तुम्हाला काय? ओके सर, FIR जर झाला तर अजितदादा राजीनामा देणार असं आणलेली धमानिया म्हणतात. का वाटतं येणार काळात जमीन घोटाळा अहो, करणार? काय होऊ तर द्या. फक्त आम्ही फक्त कागदावर काहीच नाहीये. सगळ्या तुमच्या माध्यमातून बातम्याच बघतोय. होत काहीच नाहीये ना. काही झाल्यानंतर काहीतरी राजीनामे वगैरे किंवा त्या प्रकारची मागणी विरोधकांनी केली तर ते योग्य आहे. परंतु ह्याच माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की ठाण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये म्हणजे ऐरोली, घाटकोपर, मीरा भाईंदर आणि मुंबईमध्ये काही अपघाताच्या संख्या वाढलेल्या आहेत. त्या अपघातांची संख्या वाढल्यानंतर आमच्या असं निदर्शनाला आलं की आम्ही ई बाईक टॅक्सीला परवानगी राज्य शासनानं दिलेली आहे, कारण राज्यामध्ये रोजगार वाढावा आणि पर्यावरणपूरक बाईक रस्त्यावर याव्या. परंतु रॅपिडो, ओला, उबेर ह्या काही कंपन्यांनी अशा पद्धतीनं गाड्या रस्त्यावर आणलेल्या आहेत आणि सर्वसामान्य प्रवाशांची तर फसवणूक केलेली आहे, परंतु जनते म्हणजे जे गाड्या घेऊन येतात त्यांची पण फसवणूक केलेली आहे. आणि चुकीच्या पद्धतीने कुठल्याही प्रकारे सिक्युरिटी पर्पज जे असतं ते साध्य न करता ते प्रवाशांची फसवणूक करतात. अशा सगळ्या आणि त्यामुळे मृत्युमुखी काही प्रवासी घडल्याची घटना आमच्या निदर्शनास आलेली आहे. त्यामुळे रॅपिडो, ओला, उबेर या सगळ्या कंपन्यांच्या मालकांवर, जे बाईक चालवतात त्यांच्यावर नाही, ते तर काय बिचारे रोजीरोटीसाठी रस्त्यावर गाड्या स्वतःच्या आणत असतात, त्यांचा ऍप असतो. त्यामुळे ज्या कंपनीचा ऍप असेल, रॅपिडो असू द्या, ओला असू द्या किंवा उबेर असू द्या, त्यांच्यावर FIR दाखल करण्याच्या मी सूचना माझ्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या आणि त्यानुसार उबेरवर 1 FIR दाखल झालाय आणि 5 FIR हे रॅपिडोवर दाखल झालेले आहेत. जिकडे जिकडे या गाड्या दिसतील, ठाण्यामध्ये केल्यात का काही जागा FIR? येस सर, केलंय सर. FIR केलाय आपण. पूर्ण मालकांवर केलेत ना? हो, मालकांवर FIR केलं. पूर्ण म्हणजे चालवणाऱ्यावर नाही, जे मालक असतील, भले किती तो मोठा माणूस असू द्या, जर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटला खिशामध्ये घेऊन फिरवण्याचा असं फिरतो असं जर तो दाखवण्याचा प्रयत्न करत असेल आणि शासनाची जी नियमावली आहे त्याचं जर उल्लंघन करत असेल तर ह्या सगळ्या मालकांवर गुन्हे दाखल करा अशा मी सूचना केलेल्या आहेत. आणि आतापर्यंत 5 FIR हे रॅपिडोच्या मालकांवर आणि 1 FIR हा उबेरच्या मालकावर दाखल झाले. कृषी मंत्र्यांवरती हक्कभंग आणणार आहेत संसदेमध्ये. लोकशाहीमध्ये त्यांचा तो अधिकार आहे.
रशिया के पंतप्रधान पुतिन जो है अच्छी बात है ना, देश के पंतप्रधान के रूप में नरेंद्र मोदी जी इतना अच्छा काम कर रहे हैं। एक बात साबित हो जाती है कि रशिया के पंतप्रधान आदरणीय पुतिन जी ने ये कहा है, कल ही उनका स्टेटमेंट है कि भारत का भाग्य है कि नरेंद्र मोदी जैसा पंतप्रधान इस देश को मिला है। तो हमारे लिए गर्व की बात है कि रशिया का पंतप्रधान आके हमारे देश में ऐसी बातें करता है कि हमारे पंतप्रधान का गौरव करता है। विरोधी पार्टियों को भी सोचना चाहिए कि अगर रशिया के पंतप्रधान, अमेरिका के पंतप्रधान यहाँ पे आके अगर हमारे पंतप्रधान की तारीफ करते तो हमारा देश प्रगति की ओर जा रहा है। लेकिन राहुल गांधी का कहना है कि मुझे जो है विदेश जाने अरे पर जो है बाबा, राष्ट्राध्यक्ष से वो मिलने नहीं दिया जा रहा है और राज्य में जिस तरीके से अभी उन्होंने अपॉइंटमेंट लेना चाहिए पुतिन जी से और रशिया जाके मिलना चाहिए। नहीं तो भी राहुल गांधी साल में 2-3 बार तो जाती ही है ना परदेश में।